नमस्कार. ह्या मोटिवेशनल वाक्यानं आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर 12 तारखेला रात्री जाऊन चेहऱ्याची रंगरंगोटी केली, कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी अर्थात 13 तारखेला जायचं होतं कोल्हापूरला अभिषेक पाटील यांच्या लग्नासाठी. सकाळ सकाळ गाडी काढली आणि पोहोचलो दरवेळेस प्रमाणे गणूच्या घरी. गाण्याच्या बायकोचं असलं या एम्ब्रॉयडरी काहीतरी करायचं चाललं होतं. जर कोणाला करून पाहिजे असेल तर मला आता संपर्क करा, मी नंबर देतो. आता ह्यावेळेस आपल्याबरोबर गणू येणार नव्हता, आपल्या बरोबर येणार होता हे बादशाह. याचं नाव आहे बंटी शेठ निकाळजे. मेन पोलीस भरती करणाऱ्या पोरांशिवाय साताऱ्याची ओळखच नाही बघा. त्या पोरांना बाय बाय केला आणि आपण निघालो आपल्या वाटेला. जाता जाता वाटत भूक लागली म्हणून असं पदार्थ घेतलं. त्या पदार्थात सगळा चकनात घेतलाय बंट्यानं. बाकी सगळं सोडा. चष्मा कसा आहे चष्मा. आलमटरम करत करत भर दुपारच्या उन्हात आपण पोहोचलो कोल्हापुरातल्या निगवे खालसामध्ये. निगवे खालसात आपल्याला भेटला सुम्या. आम्ही गेलो तोपर्यंत आब्याची हळद लागली होती. मग आम्ही म्हटलं जरा व्हिडिओ करून घ्यावं होतं. आता हळदीचा व्हिडिओ काही टाकता येणार नाही, पण ह्या पुढच्या 2 व्हिडिओवरनं तुम्हाला कळलं आम्ही हळद कशी घेतली असेल ते. काय अशा सगळे विधी परंपरा पार पडल्या आणि आम्ही गेलो मंगल कार्यालयात. ह्यो हाय आपला नवरदेव. कार्यालयात मानपानाच्या गोष्टी झाल्या आणि हलगी वाजायला लागली. आब्याला चांगला नटावला आणि मग झाली नवरदेवांची रॉयल एंट्री. आणि हलगेवाला काही थटतच नव्हता. पैसे दिल्याशिवाय बंदच करणार नाही म्हणला. अशा रीतीनं आभ्याचं लग्न संपन्न झालं. लग्न झालं रे झालं गेलं की पुरी भाजीन बासून देऊ ताव मारला की पुरी भाजी खाऊन बंट्या सुस्तावलाय बघा. बंट्या इतका सुस्तावला की गाडी डायरेक्ट झोपलाच. मग थोडं पुढे आलो की भजी खायला थांबलो. भजी वडापाव हाणले आणि तिथनं सूर्यास्त बघत बघत आपण आलो साताऱ्यात आलो आणि आपली एक रील शूट केली. आणि या गोष्टी संपूया आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.